नमस्कार. सर्वांना मानाचा जय शिवराय. आज आपल्या केपी क्रिक खोपोली या चॅनेलच्या माध्यमातून आपण चालू केलेला जो उपक्रम आहे त्याचं नाव आहे खालापूरचे सितारे. आणि खालापूरचे सितारेचा हा दुसरा एपिसोड आहे. दुसऱ्या एपिसोड मध्ये माझ्या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण अशा खेळाडूंसोबत जोडले ज्या खेळाडूंनी पाहिलं तर अष्टविनायक मुलगाव क्रिकेट संघाचं जे नाव आहे संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये अग्र मानाच्याच ठिकाणी जाऊन पोहोचवलंय. त्यासोबत फक्त अष्टविनायक मुलगाव संघ नाही तर तालुका क्रिकेट मधून खेळताना रायगडच्या मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळताना त्यांनी स्वतःचा नावाचा डंका वाजवलाय. आज पाहिलं तर खालापूर मधून निघालेला एक खेळाडू तो रायगडच्या पटलावर आणि त्यासोबत पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः खोऱ्याने धावा जमवत राहिला. आपण पाहिलं तर त्या खेळाडूला ज्याने गोलंदाजीमध्ये विकेट घेतल्या त्याने बॅटिंग करताना एका हाताने षटकार मारण्याची किमया सुद्धा केली. असा वन अँड ओनली मुळगावचा म्हणजेच अष्टविनायक मुळगाव या टीमचा सितारा जो पाहिला तर खालापूर तालुक्याचा आतापर्यंत वंडर बॉय झालाय. आपल्यासोबत स्वागत आहे. प्रथमतः आम्ही स्वागत करतो आपल्या केपी क्रिक खोपोली या युट्यूब वाहिनीवर आणि त्यासोबत खालापूरचे सितारे एपिसोड दुसऱ्यामध्ये हे आहेत आपल्यासोबत ते म्हणजे मुळगावचे शुभम घोडविंदे. शुभम, सर्वप्रथम तुमचं आपल्या या केपी क्रिक खोपोली युट्यूब माध्यमातून चालू केलेला खालापूरचे सितारे या प्रोग्राम मध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. ऍक्च्युली मला तुम्ही चूज केल्याबद्दल. ऍक्च्युली खूप टाइम मी बघितलेला आहे की तुम्ही हा प्रोग्राम चालू केलेला आहे. सगळ्यांना उत्सुकता होती की माझा नंबर कधी लागतोय आणि माझी इंटरव्ह्यू कधी होते. तुम्ही खरंच इथे आलात आणि माझी इंटरव्ह्यूला मला सिलेक्ट केल्याबद्दल खरंच आभारी आहे. नक्कीच हा तुमचा पाहिला तर एवढ्या वर्षाचा प्रवास आहे. तो प्रवास आम्ही आमच्या या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपणं ही आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट होती. आणि आम्हाला सुद्धा वाट पाहिली होती की कधी एकदाचा आम्ही शुभम घोडविंदेचा इंटरव्ह्यू घेणार. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही हाच एक विचार केला होता, परंतु काय कारणास्तव हा इंटरव्ह्यू नक्कीच आपण 2025च्या हंगामामध्ये नक्कीच निवडलाय. शुभम, खूप चांगला प्रवास तुमचा झाला. सर्वजण फक्त एवढंच बोलतात की शुभम सारखा एक गुणवान खेळाडू या मुलगावने दिला, या अष्टविनायक मुलगाव टीमने दिला. काय म्हणाल? सर्वप्रथम आपण विचार करूयात तुमच्या कुटुंबाबद्दल. कुटुंबाबद्दल तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर की माझे वडील शरद गोडविंदे आणि माझे काका असतील संतोष गोडविंदे यांनी मला वाटतं त्यांच्या साली की चांगलं क्रिकेट गाजवलेलं आणि त्यांचं नाव अजूनपर्यंत मी कुठे गेलो की नेहमी घेतलं जातं. त्यामुळे असं बोलतात की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी पुढे असं चालू केलंय. तसंच होतंय की त्यांचा तो हातभार मला लागतोय आणि त्यांचा सपोर्ट किंवा फॅमिलीचा सपोर्ट झाला आणि माझ्या दादांचा सपोर्ट रोहित शेंडे असतील, रोहन शेंडे असतील, त्यांनी क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांचा सपोर्ट मला भेटतोय आणि त्यामुळे माझ्या फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे मी इथपर्यंत चांगला खेळतो. शुभम, आम्ही बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्यासोबत ही इंटरव्ह्यू घ्यायच्या आधी आम्ही प्रत्येकाची बारकाईने कौटुंबिक माहिती घेत असतो. आमच्या या माहितीमध्ये हे जरूर मिळालं की तुमच्या मातोश्रींना सुद्धा क्रिकेट पाहण्याचा फुल क्रेज आहे. हो, हो, हो. नक्कीच. बरोबर तुम्ही ओळखलेलं आहे. कारण की मातोश्रीला खूप माझ्या क्रेज आहे मम्मीला. कारण की मी जिथे-जिथे जाईल किंवा माझ्या इंडिव्हिज्युअल मॅचेस असतात की कंपनीच्या मॅचेस म्हणा, मी असं तालुक्याच्या मॅचेस खेळायला जातो किंवा बाहेर ओपनली खेळायला जातो ना, तर माझ्यापेक्षा तिला जास्त एक्साइटेड असते की मी जेव्हा उठतो त्याच्या आधीच तिने टीव्ही ऑन केलेला असतो की की हीच आणि ती लिंक तिला जर माहीत नसेल ती बरोबर शोधून काढते आणि त्यावर तर ती ऑन असते म्हणजे तिला बरोबर समजतं. मला फोन पण नाही, ती बरोबर शोधून काढते आणि तिला जास्त उत्सुकता असते. तिला सगळं माहिती. नक्कीच पहा, एखादा खेळाडू घडण्यामागे सर्वप्रथम कुटुंबाची साथ असणं खूप महत्वाचं आहे. बरेच जण पाहिलं तर पॉडकास्ट मध्ये हेच सांगतात की माझ्या कुटुंबाचा मला सपोर्ट आहे, त्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय. आणि शुभम गोडविंदे सुद्धा पाहिलं तर एवढं वंडर बॉय होण्यामागं त्याच्या कुटुंबाची खूप मोठी मोलाची साथ आहे. शुभम, आपण कुटुंबाबद्दल नक्कीच विचार केला तर तुमचे काका आणि तुमचे वडील प्रत्येक ठिकाणी तुमची मॅच पाहण्यासाठी आवर्जून असतात. काय म्हणा, त्यांचा अजूनही जो क्रिकेटचा क्रेज आहे तो तेवढाच कायम आहे. काय सांगाल? नाही, नाही. खरंच खूप त्यांचा क्रेज आहे, त्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि बघायला गेलो तर ते त्यांचा जॉब वगैरे बघून आणि मला सपोर्ट करायला नेहमी जिथे असेल तिथे येत असतात. कुठेही मॅच असू दे, बाहेर असू दे किंवा आपल्या तालुक्यात असू दे किंवा तालुक्याच्या बाहेर असू दे, ते नक्कीच येत असतात आणि खरंच त्यांचं मी आभारी आहे. कारण की त्यांच्या सपोर्टमुळे मी सगळं इथं आहे. नक्कीच मोठ्यांचा
सपोर्ट म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट, त्यासोबत त्यांच्या काकांचा असं त्यांच्या मागे पाठीवर हात. आणि प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर शुभम गोडविंदेचे काका माझ्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. शुभमनी जर चुकी केली तर चुकी दाखवून द्यायचं काम सुद्धा करतात. शुभम, दुसरा आपण विचार करूयात आता. तुमचं क्रिकेटची कारकीर्द प्रत्येक जण इंटरव्ह्यू मध्ये हे सांगत असतो की माझी सुरुवात अंडरम क्रिकेट पासून झाली. तुमची सुरुवात कशी झाली? सेम ॲज युजुअल की जशी सर्वांची सुरुवात होते अँड्रो क्रिकेटपासून. पूर्वी आम्हाला मुलगाव गावाला ग्राउंड नव्हता. त्यामुळे ग्राउंड नसल्यामुळे आमच्या मंदिराकडे आम्ही अंडर बॉक्स क्रिकेट खेळायला जायचो. त्यानंतर मग अशी चांगले अंडरच्या मॅचेस व्हायला लागल्या. तिथे खेळायला लागलो. त्यानंतर मी आमच्या कॉलेजमध्ये असेल, स्कूलमध्ये असेल, तिथं लेदर खेळलं जायचं. त्यामुळे तिथे खेळायचो. मग ते इंटर कॉलेजेस वगैरे मॅच व्हायच्या. त्यामुळे मला बाहेर वगैरे संधी मिळेल, त्यामुळे मला जरा क्रेज वाढायला लागला. त्यानंतर भरत सोलंकी आपले जादूगार बोलतात, त्यांना फिरकीचा काटन सांगायचे. त्यांच्याकडे क्लबला मी जॉईन झालो. त्यामुळे लेदर पासून ही माझी सुरुवात झाली. लेदर पासून सुरुवात झाल्यानंतर मग टेनिसकडे काय एवढा क्रेज नव्हता. तेवढा लेदरच खेळायचो. अंडर 19, 16 म्हणा, अंडर 23 रायगडचे सिलेक्शन्स केले वगैरे सर्व काही केले आणि नंतर मग टेनिसकडे वळालो. टेनिसकडे वळण्याचं कारण एकच की जय मल्हार राष्ट्रवादी संघ याचा माझ्या मागे खूप मोठा हात आहे. कारण की माझे मामा वगैरे असतील, रवी ठोंबरे झाला, नरेश ठोंबरे झाला, निलेश ठोंबरे झाला, किरण डोंगरे, यांचा खेळ बघून मी इथपर्यंत आलो. कारण की टेनिस क्रिकेट माझं मी बघायला गेलो तर माझा असं कोण गुरु नाही. परंतु त्यांचा क्रिकेट बघून मी मोठा झाला आणि चांगला क्रिकेट खेळतो. नक्कीच मामांच्या पावलावर पाऊल ठेवून यांनी सुद्धा क्रिकेटकडे अजून स्वतःचा क्रेज वाढवला. तुम्ही आता नाव घेतलं किरण डोंगरे. बहुतेक आसोडी संघाचे खेळाडू त्यांच्या नावावर सुद्धा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड अनेकदा आहे. ही गोष्ट काय सांगाल तुम्ही? नाही, खरंच एक टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याची हाईट आणि त्याची गोलंदाजी प्लस फलंदाजी ना अप्रतिम असते. त्यामुळं खरंच चांगला खेळतो आणि त्याचाच क्रिकेट बघून मी खरंच मोठा झालो. नक्कीच पाहिलं तर 2017-18चा जो एक सीझन होता, तो असोटी संघाने अक्षरशः दणाणून सोडला होता. आणि चौक विभागामधून येणारा हा संघ बऱ्याच मोठमोठ्या संघांना नामोहरम करत होता. शुभम, आपण त्या पलीकडे आता विचार करूयात की तुम्ही सुरुवात केली अंडरआर्म क्रिकेटने. त्यानंतर तुमच्या जीवनाच्या आणि क्रिकेटच्या ज्या वाढीमध्ये आहे अष्टविनायक मुळगाव संघ हा प्रामुख्याने तुमचा एक महत्वाचा घटक ठरला. आज शुभम गोडविंदे ओळखले जातात, पण त्यांच्या मागे एक नाव लावलं जातं ती अष्टविनायक मुळगाव संघाचा शुभम गोडविंदे. काय सांगाल तुम्ही या ग्रामीण संघाबद्दल तुमच्या? ऍक्च्युली ग्रामीण संघ पहिले हा फॉर्मॅट नव्हता. ऍक्च्युली ओपनच संघ खेळायचा. त्यावेळी आमच्या गावातले सिनियर खेळाडू असतील, कुंदन शेंडे किंवा रामदास मालकर, उत्तम मालकर, नितेश पाटील, रोशन पाटील असे खेळाडू होते. रोहित शेंडे असतील, असे खेळाडू होते की नॉर्मली क्रिकेट खेळायचे, पैसे पे करायचे आणि आम्ही फक्त फिल्डिंगसाठी ऍक्च्युली जायचो. त्यामुळे ग्रामीण क्रिकेटला एवढं क्रेज नव्हता आणि आमच्याकडे ग्राउंड नसल्या कारणाने त्यामुळे आम्हाला काही एवढं माहिती नाही. आम्ही फक्त फिल्डिंगसाठी आणि बॅटिंग फक्त मागे उभं राहायला जायचो. तर मग असा क्रेज चालू झाला. त्यानंतर मग थोडं ग्राउंड यायला लागलं. डीपी रोड सारखा आम्हाला ग्राउंड मिळाला. त्यानंतर ही टीम उदयास आली की त्यामुळे अष्टविनायक टीम ही. नक्कीच अष्टविनायक मुळगाव संघाचा आपण विचार केला तर या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये जे आपण म्हणतो ना मोजके अव्वल दर्जाचे संघ असतात, त्यामध्ये अष्टविनायक मुळगाव संघाचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं. कारण की बघा, जिथे अष्टविनायक मुळगाव संघ असतो तिथे समोर हेच सांगितलं जातं की त्या टीम मध्ये शुभम गोडविंदे आहे, त्या टीम मध्ये राजा किलंजे, त्या टीम मध्ये रुपेश कर्णुक आहे आणि त्यासोबत संपूर्ण टीम त्यांची अगदी ताकदीने खेळते. अष्टविनायक मुळगाव संघ आपण पाहिलं तर मागील बऱ्याच हंगामामध्ये अक्षरशः विजयाची घौडदौड चालू केली होती. त्यामध्ये आपण या मागे ट्रॉफीज पाहिल्या. यामध्ये तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज भेटले, पण त्याला तुमची टीम तेवढी सपोर्टिव्ह होती. काय सांगाल तुमच्या अष्टविनायक मुळगावच्या सध्याच्या प्रवासाबद्दल? ऍक्च्युली खरं बोलायला गेलो की आमच्या अष्टविनायक टीमचा जो कारणधर्ता बोलला जातो तो राजा किलंजे आहे. ऍक्च्युली त्यांनी ही टीम चालू केली. त्यांनी टीम चालू केली. त्यानंतर गावकऱ्यांचा सपोर्ट झाला. टीमचा सपोर्ट, कारण की आमच्या टीम मध्ये मोजकेच खेळाडू असे की यंगस्टर आहेत जास्त आणि आम्ही सर्व जॉब करणारे खेळाडू आहे. त्यामुळे असा हा संघ चालू झाला आणि ऑब्व्हियसली सर्व मिळण्यामागे माझ्या टीमचा खूप मोठा सपोर्ट असतो. कारण की मग त्यांचा सपोर्ट नसेल तर एवढं मिळणं इम्पॉसिबल. नक्कीच बघा, गावचा संघ आणि गावकऱ्यांचा सपोर्ट ही खूप महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला लाभली. आणि आज पाहिलं तर
त्या गावाच्या संघातून खेळताना तुमच्या नावावर बरेचसे पारितोषिक जे प्लेअर ऑफ द सिरीजचे पारितोषिक आहेत, त्यामध्ये आपण प्रामुख्याने उल्लेख करूयात खोपोली प्रीमियर लीगचं पारितोषिक. तिथे तुम्हाला बेस्ट बॅटर गेल्या वर्षी पारितोषिक भेटलं. त्याच आधी तुम्हाला सायकल सुद्धा भेटली होती. त्याचबरोबर खालापूर प्रीमियर लीग जी डीपी रोडच्या मैदानात गेल्या वर्षी तुम्ही गाजवलं, तिथे सुद्धा तुम्हाला बक्षीस भेटलं. आणि प्रामुख्याने उल्लेख करूयात जे आपण परलीची टुर्नामेंट आणि परलीच्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला भेटलेली ही प्लेअर सिरीजची बाईक. काय किस्सा होता? परलीच्या टुर्नामेंटमध्ये तुमचा खेळ झाला कसा होता? ऍक्च्युली खरं सांगायला गेलं ते लीग स्टेज माझ्यासाठी खूप लकी आहे. खालापूर तालुक्यात झालं गेलं तर पहिले खालापूर प्रीमियर लीग होता. जसं संदेशने सांगण्याप्रमाणे मागच्या जेव्हा स्टार्टिंगला खालापूर प्रीमियर लीग झाली तेव्हा संदेश देखील स्वतः आयोजक होते. त्याच्या टीम मध्ये मी ऍज अ बॉलर म्हणून खेळलो. त्यानंतर ही घोडदौड सुरू झाली. त्यानंतर खोपोली प्रीमियर व्हायला लागली. आता खालापूर प्रीमियर लीग होते. खोपोली प्रीमियर लीगला मला खूप लक आहे. त्या ग्राउंडला मी खूप जिद्दीने खेळत असतो त्या ग्राउंडला आणि सपोर्ट देखील चांगला असतो. मागच्या वेळी खालापूर प्रीमियर लीग झाली तिथं सुद्धा प्रशांत खांडेकर आणि कानाल लाले यांचा कर्णधार होतो जय मल्हार फायटर्सचा. तिथे सुद्धा चांगली फलंदाजी वगैरे झाली. बॅट पॅच मधून चाललेलो पण मी तिथं स्वतःला सावरला आणि चांगला खेळ केला. आणि सांगायचं झालं तर परलीची टुर्नामेंट असेल तिथं प्लेअर ऑफ द सिरीज बाईक मला भेटली. ऍक्च्युली तो किस्सा खूप मोठा आहे. तिथे ऍक्च्युली मागच्या वेळी जेव्हा तिथे प्लेअर ऑफ द सिरीज रतीश महाडिकला जेव्हा बाईक भेटलेली मी स्वतः त्याचं कॉंग्रॅट्स केलं. आणि त्यानंतर त्याच डेटला मला वाटतं पौत या ठिकाणी टुर्नामेंट होती. त्याच्या 2-3 दिवसानंतर पण पौत इथे आम्हाला बोललो की तिथे बाईक नसल्या कारणाने त्यांनी बाईक कॅन्सल केली. आमचे मित्र शुभम मालुसरे असतील, सुयोग मालुसरे असतील, सौरभ मालुसरे असतील आणि त्यांचे वडील खूप सपोर्ट असतो. आणि तिथे आम्ही ती टुर्नामेंटला ऍडव्हान्स पाठवून सुद्धा ती मी टुर्नामेंटला एंट्री कॅन्सल केली. तर का परलीला बाईक आहे यासाठी. पण विषय असा आला की परलीला मग एंट्री केली आणि परलीला पहिली मॅच मला वाटतं ढेकू संघासोबत होतो. तर ढेकू संघासोबत मला वाटतं 0वर आउट झालतो. त्यानंतर आपटी संघासोबत मॅच लागली. तिथे पण मला वाटतं मला यश नाही भेटलं. 2-3 रन झाले. पण मग पूर्ण सेमीफायनलला मी रन केले. मला वाटतं जांभिवली संघ होता. पनवेल तालुक्यातला दादा संघ. तिथे मला वाटतं मी 31 रन केले पण फारसे माझे रन नव्हते. 49 रन होते पहिल्या दिवशी आणि विकेट चांगले होते. 2-3 विकेट होते. त्यामुळे माझं काय त्या बाईककडे एवढं काय लक्ष नव्हतं. कारण की माझे रन्स कमी असल्या कारणाने हे झालं नाही. परंतु बरेचसे मला मेसेज आले आयोजकांचे मित्र आहेत माझे त्यांचे की अरे यार तू असा का खेळ तू तिथे बाईक येतो तू चांगला खेळायला पाहिजे. परंतु आमच्या इथे आम्हाला ग्राउंड प्रोव्हाइड केलंय. त्याच्यानंतर तिथे आमचे पोरं बरेच बोलायला लागले की बाईक येतं तू चांगला खेळायला पाहिजे होता. पण मी अजून पण माझे मित्र असे सांगतील की तिथं बाईक मी असं पण एवढं छाती ठोकून बोललेलं की तिथे बाईक मीच घ्या. किती काय केलं तरी मीच घेणार एवढा कॉन्फिडन्स माझ्याकडे होता. का माहित नाही पण हे आतूनच सांगत होतं. पोरं पण बोलले यार कसं पॉसिबल आहे तिथं कारण की नंतर आता शॉर्ट फॉर्मॅट चालू होणार कमी ओव्हरच्या तिथं तुला रन्स करणं इम्पॉसिबल होणार. त्यानंतर मग मी विषय विचार केला. नंतर मग आमचा आमचा मला वाटतं टेंबरी संघाविरुद्ध मॅच होती. तिथं मी चांगले रन्स केले. आणि मग कैरा संघ आला तिथे पण चांगले रन केले. फायनलला इव्हन चांगले रन केले. त्यामुळे बाईकच्या रेसमध्ये मी आलो आणि मला बाईक भेटली. कैरा संघ आणि कैरा संघासोबत तुमची बहुतेक सेमीफायनलची मॅच होती आणि ती फुल टफ झालेली मॅच, नाईटची टुर्नामेंट. तुम्हाला असं वाटतंय का की एखाद्या खेळाडूला जर प्लेअर ऑफ द सिरीज व्हायचं असेल तर त्याला ऑलराऊंडर होणं गरजेचं आहे? कारण की तुम्ही त्या टुर्नामेंटमध्ये तब्बल पाहिलं तर 90+ धावा जमवल्या. विकेट सुद्धा जवळपास 9 ते 10 विकेट घेतल्या होत्या. ऑलराऊंडर असणं खेळाडूला एक खूप महत्वाचं आहे की फक्त एक बॅटिंगवर कॉन्सन्ट्रेट करणे खूप महत्वाचं नाही आहे? ऍक्च्युली खरं हा विषय बरा लागेल. कारण ऑलराऊंडर हा टीम मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल करतो. सो ज्यावेळी माझं तिथं पहिल्या मॅचला टिपू विरुद्ध 0वर आउट झालो. त्यानंतर मागच्या माझ्या फलंदाजी चांगली फलंदाजी केली तिथे मॅच जिंकून दिली. इव्हन आपटी संघाविरुद्ध 2 बॉल 10 धावांची गरज असताना रुपेशनी समोर लॉंग ऑन लॉंग ऑफला एक 6 आणि 4 मारून ती मॅच जिंकवली. त्यामुळे मला वाटतं ही मला बाईक भेटली. नाहीतर ही बाईक मला भेटली नसते. कारण की ती मॅच जिंकलो नसतं तर क्वालिफाय झालं नसतो. कारण की एवढ्या रात्रीच्या सुमारास लॉंग ऑन लॉंग ऑफला 6 मारणं खूप कठीण गोष्ट कठीण असते. काम असतं. त्यामुळे रुपेशनी ते मारले आणि त्यामुळे मी पुढं मला चान्स भेटला बॅटिंग करायला. त्यामुळे ऑब्व्हियसली माझा बराचसा खा रुपेशवर असतो. त्यामुळे त्यांनी मला काही जिंकून. बघा, जरी बायकरमॅन शुभम गोडवेंदे असतील तरी सुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांनी हे सांगितलं जर त्या मॅच मध्ये रुपेश कर्णूक जर का त्यांनी बॅटिंग केली नसती तर कदाचित मी तिथे
ती बाईक घेण्यापासून दूर राहिलो असतो, परंतु त्यांच्या टीममेटनी त्यांना जी केलेली मदत होती, की आज त्यांच्या टीमसाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट, कारण की पहिला नंबर मारला. त्याचसोबत पाहिलं तर तुम्हाला बाईक सुद्धा भेटली. शुभम, तुमचा बाईक परतचा प्रवास हा पाहिलं तर प्रत्येक खेळाडूसाठी खूप महत्वाचा असतो. त्यासोबत पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही आयकॉन खेळाडू म्हणून खेळता. अशी कोणती इनिंग तुम्हाला आठवते आयकॉन मधील, खालापूर ग्रामीण मध्ये, की तुम्हाला मनामध्ये नक्कीच बसली अजूनपर्यंत? खालापूर ग्रामीणमध्ये अशा बऱ्याचशा इनिंग आहेत की माझ्या हे म्हणजे लकीली ठरल्यात. जसे की ह्या वर्षी 2024-25चा जो सीझन आहे, डीसी रोडला नाईट टुर्नामेंट होती, दोस्ती फाउंडेशन. ऍक्च्युली नाईट टुर्नामेंटचा एवढा अनुभव नाहीये मला सुद्धा आणि माझ्या टीमला सुद्धा. परंतु मला वाटतं सेकंड मॅच, मला वाटतं आम्ही ऍक्च्युली हाय लॉट्स मध्ये होतो. सेकंड मॅच मला वाटतं सावरोली विरुद्ध होती आणि सावरोली विरुद्ध सावरोली संघाने 2-3च्या सुमारास आम्हाला 60 धावा मारलेल्या 4 ओव्हरला. त्यामुळे त्या धावा मी वन साइड चेस करून तो सामना जिंकून दिलता आणि मला वाटतं तिथून आमची जसा लक चालू झाला, तिथून नंतर पुढे मला वाटतं कर्जतचा संघ होता, त्यांना आम्ही हारून फायनलमध्ये प्रवेश केला. ऍक्च्युली कुठल्याही संघाला ड्रीम टुर्नामेंट असते, त्यामुळे ती ड्रीम टुर्नामेंट ठरली. तिथून आमचा प्रवास चालू झाला. पहिल्यांदा आम्ही नाईटमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आणि तिथून जी घोडदौड चालू झाली. त्यामुळे आम्ही यावेळी 3 नंबर मारले नाईटला. तिथून जी स्टार्ट मिळाला, तो एकदम लकीच ठरला. कारण की सावरोली संघाविरुद्ध मी ज्या रन केल्या पहाटेच्या सुमारास, शेवटच्या षटकात मला वाटतं 21 धावा करायच्या होत्या आणि 4 षटकार मारले. एकदम ती इनिंग एकदम बेस्ट ठरली माझ्या. नक्कीच. त्याचसोबत जर आपण नक्कीच प्रेक्षकांना सांगूयात, की हा खेळाडू असा आहे की त्यांनी बऱ्याच ठिकाणी एका हाताने षटकार मारले. जणू काही षटकार एका हाताने मारले, त्यांनी पीएचडी केले. असे कोणते कोणते मैदान तुम्हाला आठवतात की त्या मैदानात तुम्ही एका हाताने षटकार मारले? आणि दुसरी गोष्ट, ते एका हाताने षटकार मारण्यामागे तुमचं नक्की मनामध्ये गणित काय होतं? ऍक्च्युली कसं आहे, प्रेक्षकांना आमच्या गावातल्यांचं बरंच काय म्हणते, तू काहीतरी वेगळं कर, म्हणजे सगळं करताना काहीतरी वेगळं कर. त्यामुळे मी फिटनेसकडे लक्ष देत असतो. त्यामुळे मी ग्राउंडला प्रॅक्टिस करत असतो आणि एक हाताने षटकार मारायचा प्रयत्न करत असतो. परंतु ग्राउंडवर वगैरे मी असं प्रॅक्टिसला बरेचसे ट्राय केले, पण मॅचला कधी ट्राय नव्हतो करत. पण सारसनला जी समीर स्फूर्ती चषक झाला, मला वाटतं 2022च्या सुमारास, तिथे मला वाटतं खालापूर संघाच्या विरोधात मी मला वाटतं पहिला षटकार मारलेला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. युट्यूब लाईव्ह असल्यामुळे तो प्रचंड व्हायरल झाला. त्याच्या आधी पण मी मारलेले षटकार, पण ते ऑफलाईन असल्या कारणाने प्रचंड व्हायरल नाही झाले. खानावच्या मैदानावर सुद्धा मारलेला आणि रिसेंट अष्टविनायक चषक जो आमचा लकीएस्ट असतो, तिथे एका टुर्नामेंटमध्ये 2 षटकार मारण्याचा जो हे झाला, तो टुर्नामेंट येस, येस, येस. आणि 2 षटकार मारले तिथे. तिथून खूप नाव असं उदयास आलं आणि खूप असं प्राऊड फील व्हायला लागलं, की काहीतरी मी वेगळं केलं आहे. त्याचा आनंद. नक्कीच. षटकार सर्वांना मारता येतात, पण त्यासाठी लकी बॅट सुद्धा हवी असते. नक्कीच आम्हाला सुद्धा पाहिजे. तुमची लकी बॅट सध्या कोणती आहे, की त्या बॅटने तुम्ही षटकार मारता? ऍक्च्युअली बघायला गेलं ती बॅट मागे खूप सारे आता एवढं नाव झालं तर खूप सारे विचारतात की बॅट माझी यूज करू वगैरे. परंतु आमचे जवळचे मित्र आहेत, सिद्धेश दंत, ते पालीचे. पालीचे, एस डी पाली. येस, येस. तर तुम्ही बघू शकता, त्यांनी माझ्याकडे बॅट्स दिलेल्या आहेत आणि मी त्याला खरंच धन्यवाद करेल, की कारण की ते मला नेहमी नेहमी बॅट प्रोव्हाइड करत असतात. खरं सांगायचं गेलं की पालीची जो टुर्नामेंट आहे ना, ऍक्च्युली मी प्रॅक्टिस करत होतो नेट्समध्ये, तेव्हा माझी बॅट तुटली गेली. परंतु मी त्या काळात मी त्याला फोन लावला. तो बोलतो उद्या बॅट घेऊन ये आणि बॅट रिपेअर करून देऊ. आणि त्याच्यानंतरच मला वाटतं पर्लीची टुर्नामेंट होती, जिथे मला बाईक भेटली. तर ती बॅट माझी तुटलेली, तर आणि ती चांगली बॅट होती माझी, लकीएस्ट होती. त्यामुळे मी विचार केला की अरे माझी तर बॅट तुटली, आता मी कसं काही यूज करणार, कारण की एकदा बॅट तुटली तर माणसाचं कॉन्फिडन्स लो होतो. कॉन्सन्ट्रेशन एकदम बिघडत जातं. तर मी दुसऱ्या दिवशी लगेच मला वाटतं मी सिद्धेश्वर, तर त्यांनी ती बॅट बोलतो ती नको यूज करू, आता नवीन बॅट देऊ. आणि ती नवीन बॅट दिली आणि तिथं पहिली टुर्नामेंट जी खेळलोय, मला वाटतं पर्लीची खेळलो आणि तिथे फायनल मारली त्या बॅटमध्ये. त्यामुळे खरंच धन्यवाद मी देतो सिद्धेशला. ते खूप मला सपोर्ट करतो आणि पाहिजे तेव्हा हवी तशी बॅट, हवे त्या वजनाची बॅट मला प्रोव्हाइड करतो. नक्की. संदेश यांनी सुद्धा सांगितलं मागच्या इंटरव्ह्यू मध्ये, त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं तर सिद्धेश दंते यांनी दिलेला बॅट्स बऱ्याच ते युज करतात. बॅटच्या जोडीला पाहिलं तर खेळाडूची गुणवत्ता पण तेवढीच महत्वाची आहे. तुम्ही जर आपण विचार केला ग्रामीण क्रिकेट, आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारे पाहिलं तर स्वतःच्या नावावर उच्चांक दर्ज केलेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर मागील बऱ्याच वर्षांमध्ये
आतापर्यंत 2025 सीझन येतोय. 2017-18 पासून आपण चांगल्या फ्लो मध्ये गेलता. तुमच्या नावावर 50 धावांचे बरेचसे रेकॉर्ड आहेत. आतापर्यंत किती 50 धावा तुम्ही जमवल्यात? प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच ऐकायला आवडेल. ऍक्च्युली 2022-23 मध्ये मला वाटतंय मी 50 धावा केलेल्या आहे. आणि ते खूप म्हणजे व्हायरल झालं कारण की चौकचे मयुरेश कदम आहेत. कदम. हा, त्यांनी हा योग हाती घेतलेला आणि ते ग्रुपवरच सतत हे देत राहील. पण तेव्हा असं होतं की लाईव्ह सिस्टम नसल्यामुळे ते व्हायरल नाही झालं आणि तेव्हा समजायचं नाही कोणाला की किती वगैरे येते आले. त्यामुळे मला 50 धावा मला वाटतंय स्टार्टिंग माझी सावरोली या गावापासून झाली कारण की सेमीफायनलचा सामना होता सावरोली संघाविरुद्ध. 24 धावा पाहिजे होत्या शेवटच्या षटकामध्ये आणि ते इम्पॉसिबलच होतं कारण की एवढे मला पण कॉन्फिडन्स नव्हता परंतु मी ते करून दाखवलं. तिथून माझी मला वाटतं 50 धावांची सुरुवात झाली. नंतर मग मी तिथे थांबलोच नाही. सावरोली म्हटलं की बऱ्याचशा टुर्नामेंट तिथं होतात. त्यामुळे जास्तीत जास्त धावा मला वाटतं 50 मी सावरोली मैदानावर मारले असेल आणि जामरुख मैदान. जामरूकचं मैदान आणि त्यासोबत सावरेचं मैदान म्हणजे कोपरांचं मैदान Yes. असेल. नक्कीच आपण आता तुम्ही उल्लेख केला की काही कालांतराच्या कालाआधी ती युट्यूबची सुविधा नव्हती. या मुद्द्यावर नक्कीच मी येणार. तर मला हा आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की याआधी पाहिलं तर 24 लाईव्ह असेल, त्यासोबत फॉर्च्यून इव्हेंट असेल, त्यासोबत पाहिलं तर बरेचसे मोठमोठे टेनिस क्रिकेटचे लाईव्ह चॅनल होते. सध्या आपल्या खालापूर तालुक्यामध्ये संजय सोलंकी यांनी चालू केलेला जो YouTube चॅनल आहे, तर त्याबद्दल काय म्हणाल? त्याला किती अजून खेळाडूंनी त्यासोबत आयोजकांनी प्रतिसाद दिला पाहिजे? नाही, नाही. खरी गोष्ट आहे. कारण की आपल्या स्थानिक खेळाडू असतील तिथे म्हणजे काहीतरी साइड बाय साइड बिझनेस करतोय. तर त्याला उच्चांक दर्जाचा आपण भेटला पाहिजे. त्यासाठी आपल्या स्थानिक जे टुर्नामेंट होतात, लोकल टुर्नामेंट तिथे मला वाटतं इको दादाला संधी दिली पाहिजे. तर चांगला बेस्ट देईल. आणि आमची सुद्धा टुर्नामेंट झाली. तर आम्ही पण इको दादाला चान्स दिलता. त्याने चांगली टुर्नामेंट करून दाखवली आणि खूप सपोर्ट भेटला त्या टुर्नामेंट. जसं बघा संजय सोलंकीनी खालापूरचं नाव आहे, खोपोलीचं नाव पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये पोहोचवलंय. आज पाहिलं तर कृष्णा सातपुते सर, त्याचसोबत पाहिलं तर ओंकार देसाई सर, योगेश पेनकर सर, हे सर्वजण संजय सोलंकी इक्कू यांना खूप सारे मानतात. त्यासोबत पाहिलं तर आज जर याआधी संजय सोलंकी यांनी क्रिकेटला, खालापूर क्रिकेटला एवढं काय दिलंय, आज आपल्या प्रत्येकाची जबाबदारी बनते की आपल्याकडून 1% तरी त्यांना काहीतरी देणं. हे त्यांचं युट्यूबचं चॅनल आहे, ते युट्यूबचं चॅनल जेवढं वाढेल, ही जबाबदारी पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षकाची, खेळाडूंची आणि त्यासोबत आयोजकांची आहे. आपण त्याच्या पुढे आता आपण जाऊयात. ग्रामीण क्रिकेट बद्दल आपण बराच बोललो कारण की ग्रामीणचा प्रवास तुमचा बराच मोठा होता. त्याच्या पलीकडे जाऊयात आता आपण. ग्रामीण क्रिकेट झालं. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला बरेचशी संधी दिली. त्यामध्ये आपण प्रामुख्याने नाव घेऊयात कुलदीप दादाचं सुद्धा. कुलदीप दादांनी सुद्धा पाहिला तुमचा अष्टविनायक मुळगाव संघ जिथे जिथे खेळतो तिथे ते प्रामुख्याने तुम्हाला सपोर्ट देण्याचं काम केलं. काय सांगाल कुलदीप दादांबद्दल? हा, खरंच कुलदीप भाई खूप सपोर्टिव्ह आहेत कारण की ते स्वतः क्रिकेट खेळलेले आहेत. आमच्या टीमसाठी अश्विन इलेव्हनसाठी किंवा इतर जे टुर्नामेंट होतात खालापूरमध्ये त्यांचा बरेचसा प्रतिसाद लागतो आणि त्यांचा इंडिव्हिज्युअल जो हे आहे सपोर्ट तो खूप भेटलेला आहे. कारण की पर्लीची जी टुर्नामेंट आहे ना जिथे मला बाईक भेटलेली मला वाटतं आम्ही नाईटच्या 2-4 टुर्नामेंट अशा खेळलेलो की तिथे फक्त सेकंड राऊंडला आम्ही लॉस व्हायचो. जशी खानाव झाली, घोडवली झाली अशा 2-3 टुर्नामेंट मला वाटतं पौजला एक खेळलो. तिथे म्हणजे असे 2-3 टुर्नामेंट झाले की आम्ही सेकंड राऊंडला हारलो होतो. त्यामुळे म्हणजे भाईंना असं वाटलं की भाई स्वतः लाईव्ह पण बघतात नाही. आणि त्यामुळे मग त्या दिवशी आले की ज्या दिवशी टुर्नामेंट होती आम्ही स्वतः भैरवी मातेला नारळ फोडला आणि इथून ते बोलले की इथून तुमचा लक चालू होणार. म्हणजे असं आमचं डिस्कशन झालं आणि खरंच तिथून जशी आम्ही फायनल मारली लगेच बॅक टू बॅक मला वाटतं जामरूकच्या मैदानावर पण फायनल मारली आम्ही नाईटची. त्यामुळे कुलदीप भाई आम्हाला क्रिकेटमध्ये नक्की असते आणि त्यांचे बंधू केतन शेंडे असतील आम्हाला खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप हेल्प करत असतात. टी शर्ट झालं, ट्रॅक झालं, पाहिजे ते प्रोव्हाइड करत असतात. सध्या माझ्या घराच्या समोर त्यांनी नेट परत आम्हाला एक पटांगण करून दिलेलं आहे. आम्हाला प्रॅक्टिससाठी एकदम भारी झालेलं आहे. कारण की आमचे जे मोजक्या भरपूर सारे प्लेयर आहेत ते जॉब करून खेळणार आहेत. त्यामुळे टाइम भेटत नसतो. त्यामुळे ग्राउंड आम्हाला भेटत नव्हता. त्यामुळे आम्हाला त्यांनी एक मस्त नेटमध्ये ग्राउंड प्रोव्हाइड केलं. त्यामुळे त्यांचे आभार आहे. नक्कीच खरं तर पाहिलं तर 21 सप्टेंबर
हा कुलदीप भाई यांचा वाढदिवस होता. काल वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. नक्कीच आमच्याकडून भाईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असेच आपण पाहिलं तर तुमच्या गावासाठी आणि या संपूर्ण समाजासाठी चांगलं कार्य करत राहा, हीच पहिल्या ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आपण आता एक पाऊल पुढे जाऊयात. ग्रामीण क्रिकेट झालं, त्यानंतर तुम्हाला खुणावलं, दरवाजे ठोकावत होता तुम्ही, ते म्हणजे तालुका हाफचं क्रिकेट. तालुका हाफला तुम्हाला संधी सर्वप्रथम कधी भेटली, कोणी दिली, आणि त्या मागे देणाऱ्याने तुमच्यातलं काय गुण पाहिले होते? असं कधीतरी गुण दाखवलं असणार त्याने. ऍक्च्युली हा विषय 2018-19 जेव्हा क्रिकेट सुरुवात केली, मला वाटतं ऑब्विसली खालापूरमध्ये जो जो मोठा क्रिकेटर घडत आला त्याच्या मागे 100% हात IQ सोलंकी म्हणजे संजय सोलंकीचा असतो. त्यामुळे ऑब्विसली मला त्यांनी प्रमोट केलं आणि आता सुद्धा तो खूप सारे टुर्नामेंट असतील, बाहेर टुर्नामेंट असतील, तालुक्याला मला प्रमोशन देत असतो. 2019ला मला वाटतं किंजल ट्रॉफी झालेली. जसं संदेशने सांगण्याप्रमाणे मला वाटतं आमची मॅच नेरे धोंद्रे विभाग यांच्यासोबत होती. तर तिथं सीन असा झाला की आमच्या म्हणजे बरेचसे सिनियर खेळाडू होते. कीर्तन मुंडे होता, गौरव होता, कल्पेश जाधव होता, मुफीद पारकर होता. बरेचसे सिनियर खेळाडू होते. त्यामुळे आम्हाला बॅटिंग येईल हा हिशोब नव्हता. पहिले ऍक्च्युली ती एंट्री प्रणित सावरोलीने केलेली. त्यानंतर काही कारणासाठी एंट्री कॅन्सल झाली. त्यानंतर आम्हाला इक्वाद वगैरे मला वाटतं ती टुर्नामेंट खेळायला अवेलेबल होते. मग ती एंट्री खेळायची कशी? त्यामुळे मी स्वतः केतन मुंडेला कॉल केला की आपण ती एंट्री करूया. मला वाटतं आम्ही पैसे भरून हजार रुपये काढून ती एंट्री खेळलेलो, मला असं वाटतंय. आम्ही असं पण बोललेलो यापुढे पण आपण पैसे काढून खेळलोय. त्यामुळे पोरांची जिद्ददार झाला आणि ती मॅच अशी फसलेली की मला वाटतं 5 षटकात मला वाटतं आम्हाला 55 ते 60 धावांची गरज असताना आमचे आघाडीचे खेळाडू हे लवकर बाद झालते. गौरव झाला, केतन झाला, कल्पेश झाला. चांगले चांगले खेळाडू बाद झालते. नंतर मला वाटतं संदेशला प्रमोशन केलं. मला वाटतं संदेश आणि मी एका क्रीजवर गेलो आणि नंतर मग मला असं वाटतं ती मॅच संदेशनी चालू केली 2 सिक्स मारून. त्यानंतर मी पूर्ण मॅच ती मॅच एकदम म्हणजे मला असं वाटतं लाईफमध्ये टर्निंग पॉईंट ठरला आणि तिथून जसं मला तालुक्याला चान्स मिळत गेले तसं मी चान्समध्ये कन्व्हर्ट करत गेलो. त्यानंतर तुम्हाला सांगतो 2018ला मला वाटतं इक्वादाने मला चान्स दिला. किंजल ट्रॉफी जी रबर बॉल होती तिथे मला असं वाटतंय गावदेवी विनोद स्पोर्ट गावतान विरुद्ध मॅच पुन्हा स्पोर्ट्स गाव, उरणचा संघ. येस येस आणि विश्वजित ठाकूर वगैरे अपोजिटला होते आणि तिथे पण आम्ही असेच पैसे काढून टुर्नामेंटला एंट्री भरलेली आणि तिथे पण मला वाटतं मला चान्स आलता. तेव्हा पण मी विश्वजित सारख्या मोठ्या खेळाडूला जो ड्रीम प्लेअर असतो सर्वांचा तसं त्याला मी 2 सिक्स मारले. तर ते 2 सिक्स माझ्या लाईफमध्ये टर्निंग ठरले आणि ती रील वगैरे प्रचंड व्हायरल झाली लाईव्ह असल्या कारणाने. तिथून मग असं इक्वलला वाटलं की हा काहीतरी करू शकतो. त्यामुळे जो माझ्यावर विश्वास दाखला तो मी जिथं जिथं चान्स भेटला तिथं तिथं सार्थ करून दाखवला. नक्कीच हाच पॉइंट होता माझा, की दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. आपल्याला तिथपर्यंत जाणं असतं, पण त्यानंतर दरवाजे आतमध्ये गेल्यानंतर जी किमया करायची ती आपल्याला करायची. म्हणजे आपल्याला ज्यांनी चान्स दिलाय त्याचा विश्वास सार्थ ठेवणं ही आपली जबाबदारी असते. ती जबाबदारी तुम्ही जरूर पार पाडली. त्यासोबत आपण किंजल ट्रॉफीचा विचार केला. किंजल ट्रॉफी पाहिलं तर तब्बल 11 दिवस ते 12 दिवस चालणारी टुर्नामेंट आहे. तेजस्वी म्हात्रे असतील, विशालदादा जितेकर असतील, त्यासोबत पाहिलं तर त्यांचा संपूर्ण जो परिवार आहे, परिवार ते टुर्नामेंट ठेवत असतो. आपण पाहिलं तर खालापूर तालुक्याचं क्रिकेट जे तालुका स्तरावर तुम्ही खेळतात, असे कोणकोणते खेळाडू तुम्ही नावं घ्याल की ते तुमच्यासोबत खेळले, तुम्हाला त्यांचा अनुभव तुमच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये उपयोगी ठरला? असे कोणते कोणते खेळाडू तुमच्या खालापूर तालुक्यामधले आहेत? सिनियर खेळाडू म्हटला गेला की तो आता स्वतः असतोच किंवा बंटी पेंटर झाला, मॉन्टी असेल आणि आमच्या लेवलचे खेळाडू असेल, गौरव असेल, मी असेल, असे राज चव्हाण माझ्या साईड जोडीला असतो, भावेश असेल, दिगंबर मोरे असतील, कल्पेश जाधव असेल. हे आमचा एक कॉम्बिनेशन आहे. आम्ही कॉम्बिनेशन बनवलं ना एक चांगला क्रिकेट खेळू शकतो. असे आम्ही एवढे खेळाडू आहेत त्यांचा बराचसा सपोर्ट असतो जेव्हा बॅटिंगला आतमध्ये असतो. त्यामुळे बरेचसे टिप्स सिनियर खेळाडूंकडून भेटतात. सिनियर खेळाडूकडून तुम्हाला टिप्स भेटतात. त्यासोबत कधी पाहिलं तर रसायनी विभागामधले खेळाडू ते सुद्धा खालापूर तालुक्यामध्येच येतात. ते सुद्धा कधी कधी मिक्स करून खेळतात. पण त्यामध्ये रजत मुंडे यांच्यासोबत कधी खेळण्याचा तुम्हाला योग लाभलाय का? आणि रजत मुंडेची बॅटिंग पाहता त्यांच्याकडून काय शिकावं असं वाटतं? हा ऍक्च्युली रजत मुंडे गेला तर पुन्हा खालापूरचा मला वाटतं 50 किंग किंवा असं चांगलं नाव आहे त्याचं आणि खरंच खूप सुंदर फलंदाजी करतो. खरं गेलं तर षटकार चौकार कोणी मारतो परंतु
ज्या मेरिटनुसार खेळायचा असतो त्या मेरिटनुसार त्याचा खेळ आहे. आम्ही बरेच सारे टुर्नामेंट, मला वाटतं रोह्याला 10वी चषक होता. आम्ही ओपनच्या संघातून गेलो तेव्हा मला त्याच्यासोबत संधी मिळाली होती बॅटिंग करायला. भरपूर सारं शिकायला मिळतं सिनियर खेळाडूंकडून. रजत असेल, परत मयूरदादा असेल, मनीष ठाकरे असेल. मनीष ठाकरे. असे भरपूर खेळाडू आहेत की त्यांच्याकडून मला चांगलं टिप्स भेटतात. नक्कीच तुमचं क्रिकेट पाहिलं तर तालुका स्तरावर एवढं गाजलंय की तालुका स्तरावर सुद्धा पाहिलं तर एका हाताने षटकार मारणारा खेळाडू शुभम घोडवेंदे यांची नक्कीच नोंद केली आहे. शुभम, असा कोणता तालुका मध्ये अजून एक सीन आलाय का, किस्सा आलाय का की तिथे तुम्हाला गोलंदाजी करताना टीमने तुमच्यावर धुरा सोपवलाय, तिथे तुम्ही सार्थ ठरलात? अशा भरपूर साऱ्या टुर्नामेंट मला नक्कीच सांगायला आवडेल की मला वाटतं पेन पूर्व विभागाची जी ट्रॉफी होते, मला वाटतं पेनच्या ग्राउंडवरती टुर्नामेंट होते. मला वाटतं 2023 24-25 ला टुर्नामेंट झाली. तिथे एक मला गोलंदाजी करायची इक्वल संधी दिली आणि तिथं सीन असा झाला की दोन्ही टीम रसायनी आणि खोपोली, म्हणजे इकडून इक्वल आणि सिनियर टीम वेगळी होती आणि इकडे आम्ही ज्युनियर होतो सर्व इक्वल आणि तो संघ बांधला होता. आणि तिथे मला वाटतं एका दिवसाआधी मला इक्वल सांगितलं की तिथे मॅच नाही पॉसिबल होता, जॉबमुळे मला सुट्टी मारावी लागेल. असं जसं तो बोलतो, यार मार सुट्टी काय आहे. मी बोललो ठीक आहे, चला मारूया सुट्टी. परंतु टी टुर्नामेंट माझ्या लाईफ मध्ये पूर्ण आतापर्यंत तरी टर्निंग ठरली, कारण की तिथं जो मी परफॉर्मन्स दिला पहिला, मला वाटतं पेन संघाविरुद्ध मला वाटतं 35 ते 40 धावा मी केल्या होत्या चेस करताना. आणि चांगली संधी मिळाली, तिथं गोलंदाजी करायला मिळाली. त्यानंतर रासायनिक संघाविरुद्ध मॅच अशी फसलेली सेकंड राऊंडला, तिथे सर्व सिनियर खेळाडू होते. बंटी पेंढारी होता, मनीष ठाकरे होता, मयूर पाटील होता, पंकज शिंदे होता, जीवन शिंदे, हे सगळे रासायनिक विभागातले प्लेअर घेऊन खेळत होते. त्यामुळे तिथे एक मॅच अशी फसलेली. नरेश टोंबरेनी मला वाटतं मेडन ओव्हर टाकलेली आणि 40-42 धावा करायच्या होत्या. मेडन ओव्हर टाकलेला, आमचे सगळे आघाडीचे फलंदाज बाद केले. आणि दुसऱ्या ओव्हरला महेश म्हात्रेला मला वाटतं 2 सिक्स लगातार मारून ती मॅच जशी चालू केली. मी आणि कल्पेश जाधवनी थोडी भागीरथी केली आणि नंतर मग राज सावंत वगैरे सर्व बाद झाल्यानंतर चांगला तिथून स्टार्ट भेटला. आणि त्यानंतर मागच्या वर्षी किंजलला मला गोलंदाजी करायची संधी मिळाली. सिनियर खेळाडू होते, इक्बाल होता, बंटी वत्रिके होता, बंटी पेंढारी होता, महेश म्हात्रे एक लेफ्टी गोलंदाजी, त्याला चांगला मारबीर भेटलेला. मला लास्टच्या ओव्हरला मला संधी भेटली आणि मला वाटतं समोर आकाश तारेकर आणि विश्वजित म्हात्रे अभ्या. आणि बंटी जोशी असे खेळाडू होते. बंटी जोशी, त्यांच्या विरोधात मी फक्त मला वाटतं 6 धावाचा षटक टाकलेला एक चौकात. त्यामुळे मला तिथं अशी संधी मिळेल. बाकी रबरला वगैरे माझ्यावर संधी देत असतात, तसं चांगलं करायचं. नक्कीच गोलंदाजी सुद्धा बरीच पुण्यात केली आपण पाहिलं तर शुभम यांनी. शुभम, आकाश तारेकर तुम्ही आता नाव घेतलं, पाहिलं तर रायगडचा वंडरबॉय आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर सर्वप्रथम बायकर मॅन म्हणून त्यांना बोललं जायचं. तू दुसरं नाव घेतलं आब्या दापोलीचे, त्यासोबत पाहिलं तर मोठमोठ्या खेळाडूंबरोबर समोर तुम्ही खेळलात. असं कोणता गुण तुम्हाला अजून त्यांचा घ्यायचा आहे की तुम्ही आतापर्यंत क्रिकेट बराच खेळला, तुम्हाला अजूनही वरच्या स्टेजवर जायचंय? त्यामध्ये ISPL सुद्धा ही टुर्नामेंट आहे, तिथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमचं टॅलेंट पाहता तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे. असं सिनियर खेळाडूंकडून तुम्हाला काय शिकावं असं वाटतं? शिकायचं असं खूप काही आहे. जसं त्यांचं खेळण्याची टेक्निक आहे, मेरिटनुसार जसं खेळतात. आकाश तारेकर झाला, रजत झाला, मेरिटनुसार खेळतात, तेच शिकलोय मी पण सध्या मेरिटनुसार खेळायला बघतोय. त्यामुळे ते खूप सारं शिकायला मिळालं. ISPL सारखा प्लॅटफॉर्म आता आपल्याला भेटलाय, तसा एखादा ओपनला वगैरे चान्स भेटला तर नक्कीच त्याच्यामध्ये कन्वर्ट करेल आणि कुठं ओपनला चांगलं जागा भेटली खेळायला, जसा चान्स भेटेल तसं परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करेल. नक्कीच आपण तालुका हाफमध्ये या खेळाडूला पाहिलं. आता काही दिवसानंतर नक्कीच आपण ओपन हाफच्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा शुभम यांना बघत. शुभम, बराच आपला प्रवास झाला तो तालुका हाफपर्यंत. आता आपण पुढची स्टेप घेऊया तर रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीगचे 5 हंगाम सरले, 6वा हंगाम आला. काय सांगाल, पहिल्या हंगामापासून आतापर्यंत कोणकोणत्या संघाने तुम्हाला संधी दिली? ऍक्च्युली रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा माझ्यासारख्या छोट्या खेळाडूला चान्स दिला. इक्कू दादाचा खरंच खूप आभारी, कारण की ते लाईक ड्रीम आहे की रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा कधी कधी. जेव्हा पहिला सीझन झाला 2020-21 ला, मला वाटतं कसळकंडच्या मैदानात, तेव्हा असं वाटलं पण नव्हतं की
आपण मला म्हणजे सिलेक्ट करतील किंवा आपला नंबर लागेल असं वाटलं पण नव्हतं. पण इक्वादांची संधी दिली. मला वाटतं पहिलीच मॅच आमची अलिबाग सोबत होती आणि अलिबाग विरुद्ध असताना मला वाटतं मी मला वाटतं मला 1 डाऊन चान्स भेटलेला. त्यामुळे मी पहिल्याच ओव्हरला जाऊन 20 धावा काढलेल्या. शिवराच्या जो एक गोलंदाज आहे त्याच्या विरोधात. शिरोविक नाही, दुसरा गोलंदाज आहे त्याच्या विरोधात मी 20 धावा काढलेल्या. त्यामुळे तिथून मला कॉन्फिडन्स चांगला यायला लागला आणि तिथं खेळायला खूप असं म्हणजे थोडं भीती वाटत होती. परंतु मी करून दाखवलं आणि तिथून मग त्याचा प्रवास चालू झाला. तिथं आम्ही चॅम्पियन झालो. चांगले खेळाडू आमच्या संघामध्ये होते, सीनियर खेळाडू होते. समर्थ कडू असेल, मुस्ताकिम असेल, तसेच वैभव पाटील कंटवलीचा होता, इक्कोदा होता. बरेचसे सीनियर खेळाडू चांगली संधी भेटली. नंतर तिथून प्रवास चालू झाला. नंतर असं वाटलं की चला कुठेतरी आपल्याला पॉइंट्सला चांगली बोली लागेल नेक्स्ट इयरला. त्यानंतर समर्थ माऊली पनवेल त्याचे ओनर मला वाटतं करंजाड्याचे होते. मेंटॉर मला वाटतं महेश महेश स्पोर्ट्सचे ओनर मला वाटतं महेश दादा होते. त्यांनी मला चान्स दिला. ओल्याचा प्रमोद दादांनी चान्स दिला. तिथं पण चांगली संधी भेटली. तिथं कन्व्हर्ट करू शकलो नाही कारण की रायगड प्रीमियर लीग मला वाटतं पहिला सीझन जो असेल की तो मी चांगला खेळू शकलो कारण की तिथे मला असं वाटतं रायगड प्रीमियर माझ्यासाठी अनलक्कीच आहे. म्हणजे चान्स भरपूर आले पण मला कन्व्हर्ट करता आले नाही. परंतु यावर्षी मी महेंद्र धोवे फाउंडेशन या टीम मधून खेळणार आहे तर नक्कीच माझा यावेळी चांगला बेस्ट करण्याचा प्रयत्न करेल. तशी तयारी यावर्षी चालू आहे. चालू केलेले फिटनेसकडे जरा जास्त लक्ष दिलेलं आहे. प्रॅक्टिसकडे जरा जास्त यावेळी नजर राहील आणि महेंद्र थोरवे फाउंडेशन कडून खेळणार आहे यावेळी. तर चांगलं करायचा प्रयत्न असेल. महेंद्र थोरवे फाउंडेशन या संघटनेवर तुम्ही कॅप्टन कोण आहे ते? साहिल लोंगले कॅप्टन आहे. चांगला ISPL स्टार साहिल लोंगले. साहिल लोंगले हा कर्णधार आहे यावर्षी आणि चांगला अनुभव आहे. चांगला गोलंदाज सुद्धा आहे. बरेचसे सिनियर खेळाडू त्या संघामध्ये आहेत. तर चांगला जरा सपोर्ट राहील आणि मेन म्हणजे कॉम्बिनेशन चांगला बनेल कारण की कुशल गुरव आणि आम्ही एकत्र खेळलेलो आहे. त्यामुळे कुशल गुरव वगैरे आम्ही सगळं कॉम्बिनेशन करून यावर्षी खेळूया चांगली म्हणून. त्यासोबत आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जाऊयात. पुढचा असा आपला सेगमेंट असणार आहे की प्रेक्षकांना थोडंसं कंटाळवाणी वाटेल. परंतु कंटाळवाणी वाटला असेल परंतु त्याच्यानंतर थोडं त्यांना इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आपण पुढचा एक सेगमेंट तयार करूयात की मी तुम्हाला एक वाक्यात उत्तर देण्यासाठी अप्रोच करेन आणि एकच वाक्यात आणि एकाच खेळाडूचं जर तुम्हाला विचारायला नाव घ्यायचं आहे. तुम्हाला जर का ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी बोलावलं आणि सोबतीला तालुका क्रिकेट खेळायचं पहिला प्रेफरन्स कुणाला असेल? ऑब्विसली ग्रामीण क्रिकेट. कारण की आतापर्यंत जितका मोठा झालाय तो ग्रामीण क्रिकेटमुळे झालाय. त्यामुळे मी पहिलं ग्रामीण क्रिकेट. त्यासोबत 2 कर्णधारांमध्ये तुम्हाला जर का चूज करायचंय की त्यामध्ये तुम्ही कोणत्या कर्णधाराच्या अंडर खेळण्यासाठी नक्की इच्छुक असाल? केतन मुंडे तांबाटी की त्याच्या ऑपोजिट संजय सोलंकी इक्को? ऑब्विसली केतन दादा सुद्धा चांगला मित्र आहे. परंतु द वन अँड ओनली संजय सोलंकी कारण की मास्टर माइंड आहे. लाव पडलेले आहेत आणि खरंच त्याची कर्णधार खूप चांगला असतं. चांगले टिप्स भेटतात आणि चांगलं प्रमोशन आहे. सो तिला तुम्हाला जर एका टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी मिळते परंतु तिथे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ऑलराऊंडर म्हणून खेळता येणार नाही. एकतर बॅटिंग करायला लागेल किंवा बॉलिंग करायला लागेल. तर पहिले काय चूज करा? ऑब्विसली बॅटिंग कारण की मेन बॅटिंगच आहे. कारण की बॉलिंग हा पार्ट टाइम माझा झाला कारण की ग्रामीण संघाकडून बॉलिंग करत असतो. परंतु मी पार्ट टाइम बॉलर आहे. परंतु लोक मला चांगली गोलंदाजी करत असं बोलतात. परंतु मी ऍज अ बॅट्समन म्हणूनच टीम मध्ये खेळायला प्रिफर करतो. अजून एक प्रश्न. जर पाहिलं कर्जत संघ आणि कर्जत संघामधून तुम्ही खेळताय त्यामुळे तुम्ही कुशल गुरव एक आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विजय पवार आहे इथला गोलंदाज. तर तुम्हाला बॅटिंगसाठी सलामीला घेऊन जायचंय. कुशल गुरवला घेऊन जाणार की तुम्ही विजय पवारला घेऊन? विजय पवार सुद्धा खूप मोठे फटकेबाजी करतो आणि फक्त मॅच एकच ओव्हरची आहे. ऑब्विसली कुशल गुरवला कारण की चांगला फॉर्म मध्ये सध्या रायगड प्रीमियर लीग पण चांगली गाजवली आणि रिसेंटली मला वाटतं आम्ही रबर बॉल मला वाटतं एकत्र खेळलो. योग आपला पवार योग. तर त्याच्याबरोबर बॅटिंग केलं करत तो पण असं एवढं हे नाही. परंतु ऑब्विसली मी कुशल गुरवला. साहिल लोंगले 6 बॉल 6 धावा वाचवायचे. साहिल लोंगलेला गोलंदाजी ना की 6 बॉल 6 धावा वाचवायचे
तुम्ही विजय पवार यांना गोलंदाजी देणार. ऑब्विसली साहिल लोमणे, कारण की चांगला टुर्नामेंटचा एक्सपिरियन्स ऑब्विसली साहिल लोमणे. त्यासोबत आता आपण खालापूर तालुक्याकडे बोलूया. खालापूर तालुक्यामध्ये जर पाहिलं तुम्हाला 4 खेळाडू तुमच्या टीम मध्ये घ्यायचे, फक्त 4च खेळाडू. त्यामध्ये एक ओपनर, तो तुमच्या सोबतीला सलामीला खेळेल. त्यासोबत पाहिलं तर वन डाऊनचा खेळाडू, त्यासोबत पाहिलं तर टू डाऊनचा खेळाडू, आणि त्यासोबत पाहिलं तर मिडल ऑर्डर. फक्त 4च खेळाडू घ्यायचे, तुम्ही 5वे. आणि त्यानंतर एक 6वा ऑलराऊंडर. कशी तुमची लाईनअप असेल जी 6 नंबर पर्यंत? कठीण क्वेश्चन आहे ऍक्च्युली. मी पहिला प्रिपेअर करेल ओपनरला, सध्या फॉर्म मध्ये असणार गौरव. त्यानंतर मिडल ऑर्डर हँडल करायला माझ्यासोबत असेल रोहित पाडगे. त्यानंतर ऑलराऊंडर बोलायला गेला तर दिगंबर मोरे, आणि खाली बंटी पेंडारी, अजून एक बंटी बद्रिके असेल. बंटी बद्रिके. मग बंटी बद्रिके ओपनिंग करतील की बंटी बंटी बद्रिके? बद्रिके आणि गौरव घोसाळकर ओपनिंग करतील. त्यानंतर मधली मी वन डाऊन करेल. नंतर मग खाली माझ्या रोहित पाडगे असेल, आणि त्यानंतर दिगंबर मोरे. आता 5 बॉलर जे राहिलेत, ते 5 बॉलर कोणते कोणते असतील? कारण की ओव्हर आपल्याकडे समजा 6 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला एक बॉलर एक्स्ट्रा घेऊन खेळायचंय. कारण की आजकाल टेनिस क्रिकेट असं झालंय की एका षटकामध्ये पाहिलं तर 30 धावा सुद्धा जमतात, म्हणून तुम्हाला एक बॉलर स्पेअरला घेऊन खेळायचे. 5 बॉलर कोण असेल तुमच्या टीम मध्ये? खरं बोलायला गेलं तर पहिला कुणाल कदम असेल, त्यानंतर शिरवलीचा yes, आणि त्यानंतर अजय महाराज असेल, वडवलचा. त्यानंतर नरेश ठोंबरे असतील, त्यानंतर महेश म्हात्रे असतील, आणि मनीष ठाकरे. नक्कीच हे 5 गोलंदाज. बघा, मी बोलता बोलता संपूर्ण टीम विचारलं नाही, परंतु संपूर्ण टीम त्यांनी सांगितलेली की मी जर माझी टीम खेळणार कुठे, मी त्या टीम मध्ये असेल तर त्या टीम मध्ये माझे हे 11 खेळाडू असतील. 6 बॅटर, एक ऑलराऊंडर आणि मागे 5 बॉलर. नक्कीच ही तुमची टीम झाली. त्यासोबत आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात, कारण की हा पुढचा क्वेश्चन तालुका स्तरावरचा क्वेश्चन आहे. तुमच्या समोर जर 4 खेळाडू आपण दिलेत, त्यामध्ये विश्वजित ठाकूर, आकाश तारेकर, योगेश पेनकर आणि विशाल जितेकर हे 4 खेळाडू आहेत. तुम्हाला कोणत्या खेळाडूच्या कॅप्टन्सी अंडर खेळायला आवडेल? ऑब्विसली विशाल जिते, कारण की मी खूप चांगला जवळून ओळखतो, आणि एवढ्या आदर्श 11 पनवेल संघाला मोठ्या स्तरावर नेण्याचं जे हातभार असेल ते विशाल दादाच आहे. आम्ही दोघं चांगले मित्र सुद्धा आहोत, त्यामुळे ऑब्विसली मी विशाल दादाच्या कॅप्टन खाली अजून खेळलेलो नाहीये, परंतु नक्कीच त्याला त्याच्या अंडर कॅप्टन्सी मला खेळायला आवडेल. नक्कीच हे खूप सारे प्रश्नांचे उत्तर आहेत. त्यासोबत आता आपण पुन्हा एकदा वळूयात आपल्या तुमच्या ज्या कारकिर्दीकडे. तुम्हाला असं कोणतं लकी मैदान वाटतंय की बाबा ते मैदान माझ्यासाठी लकी आहे, त्या मैदानामध्ये माझा खेळ चांगला होतो? ऑब्विसली आमचा होम ग्राउंड डीपी रोडचं मैदान, कारण की तिथे खूप सारे रेकॉर्ड्स आहेत माझे. डीपी रोडचं मैदान मला खेळायला आवडतो आणि मजा येते. 6 बॉल 6 षटकार कधी मारलेत? हो, 2 टाइम मारलेले. पहिले मला वाटतं ऍक्च्युली हा किस्सा असा आहे की मला वाटतं कर्जतच्या ग्राउंडवर मला ओपन खेळण्यासाठी मला वाटतं प्रशांत दादांनी मला संधी दिली. तर तिकडे मी टुर्नामेंट खेळायला गेलो असताना आमची वाशिवलीला मॅच होती पनवेल संघाच्या विरोधात. पनवेलचा एक कोणतरी दादा संघ होता, आम्हाला एवढा काही एक्सपिरियन्स नव्हता, परंतु इकडे खेळून मग मी तिकडे जाण्याचा माझा धाडसी निर्णय, मी मला वाटतं बाय इको कोणाला तरी लिप बीप मागून मी इकडून मला वाटतं 2022 साली मला वाटतं मी इकडून खेळून तिकडे गेलतो खेळायला, आणि तिकडे जाऊन मला वाटतं मी 3ऱ्या षटकामध्ये 6 बॉल 6 षटकार मारले होते. त्यामुळे खूप तिथे वाव होते, आणि मेन म्हणजे ते षटकार मारत असताना ज्यांच्यामुळे मी मोठा झालो किंवा त्यांचा खेळ बघून मी मोठा झालो, तो आसुर्डी संघ पूर्ण तिथे होता. त्यामुळे त्यांनी आणि बरेचसे मोठे प्लेयर तिथे होते, त्यामुळे ते 6 षटकार मला वाटतं एकदम टर्निंग पॉइंट ठरले, आणि माझे लाईफ मधले एकदम चांगला क्षण होता, कारण की त्यांनी बघितले लाईव्ह मारताना मला. 6 बॉल 6 षटकार सुद्धा मारण्याचा विक्रम आहे. 50 धावा जमवल्यात, बायकर मॅन आहे. त्यासोबत 6 बॉल 6 सिक्स सुद्धा मारतात, गोलंदाजी करतात. काय हवंय एक परिपूर्ण क्रिकेट खेळाडूला. नक्कीच आपण पाहिलं तर ओपनचे दरवाजे तुमच्यासाठी ठोठावतात. त्यासोबत जर आपण थोडं अजून पुढे जाऊयात, असं कधी वाटलं का की माझं खरंच माझ्या क्रिकेटमध्ये मला बॅड पॅच आलाय, मला कुठेतरी आता इथून रिकव्हर व्हायचं, असं कोणता क्षण आला होता? असा आला नाहीये. मला वाटतं रिसेंट खालापूर प्रीमियर लीग व्हायच्या आधी मला वाटतं माझा बॅड पॅच चालू होता. बॅटिंग मध्ये नाही, पण गोलंदाजीमध्ये खूप मार खायचो, परंतु तरी देखील माझ्या टीमने माझ्यावर
चांगले विश्वास दाखवला आणि मी तिथून मग बॅकअप केला आणि खालापूर प्रीमियर लीग सारखी मोठी टुर्नामेंट तिथे माझ्या संघामध्ये आयकॉन गोलंदाज असून हर्षल दादांनी मला तिथं विश्वास दाखवला आणि पहिल्या षटकात मी मला वाटतं चांगले खेळाडू बाद केलेले आणि एक 10च रन दिलते. तिथून मग माझा तो चांगला पॅच चालू झाला. नक्कीच. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये थोडाफार केलेला बॅड पॅच येत असतो, परंतु त्याच्यावर मात देऊन पुढे जाण्याची ज्याची पाहिलं तर नियत असते, तोच नक्की खेळाडू पुढे जातो. आता जर पाहिलं तर मोठमोठ्या टुर्नामेंट नक्की झाल्यात, तर तुम्ही तुमच्या फिटनेसवर कशाप्रकारे लक्ष देताय? ऍक्च्युली खरं बोलायला गेलं तर की जो मे नंतरचा टाइम पिरियड आहे, मे टू जून. जूनच्या 1 तारखेपासून आता दिवाळीपर्यंत मी पूर्णपणे फिटनेसकडे लक्ष देतो. जिम जॉइन केलेली आहे. कार्डिओ मला वाटतं मी विंटरमध्ये चालू करणार आहे. आणि कसं आहे आता सध्या कार्डिओ करायला ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे करणार आहे. कार्डिओकडे सध्या लक्ष नाही दिलं. विंटरमध्ये मी कार्डिओ करत असतो आणि सध्या जिमकडे चांगलं लक्ष आहे आणि चांगलं फूड खातो. नक्कीच एखाद्या खेळाडूला जर का नक्कीच आपल्याला मग पाहिलं तर पुढे जायचंय ना, त्याला स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचा खेळ नक्कीच पाहिलं तर चांगला असतो, परंतु त्यासोबत तुमचा फिटनेस महत्वाचा असतो. ते एका क्षणाला असं होतं, की आपला फिटनेस आपल्याला साथ देत नाही. तिथे आपल्याला नाईलाजाने थांबावं लागतं, परंतु फिटनेसकडे जरूर लक्ष द्या. आणि प्रेक्षकांना सुद्धा हीच विनंती असेल, की बघा शुभम बॅटिंग बॉलिंग करतात, तेवढा त्यांना पाहिलं तर त्या मॅचमध्ये त्यांचा कस लागतो. आणि त्या मॅचमध्ये तेवढी एनर्जी मिळण्यासाठी ते स्वतःच्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष देतात. बराच वेळ आपण शुभम घोडेने तुमच्यासोबत गप्पा गोष्टी मारल्या. असं काही मोटिव्ह आहे का तुमचं या टेनिस क्रिकेटमधून, की मला ह्या स्टेजचं क्रिकेट खेळायचं किंवा मला या स्टेजला जायचंय आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणार? कारण की आय-एस-पी-एल सारखी टुर्नामेंट तुमच्यासाठी पाहिलं तर खूप मोठी टुर्नामेंट आहे, ओपनचं टुर्नामेंट आहे. असं कोणतं लक्ष्य तुम्ही मनामध्ये ध्येय ठेवलंय? आय-एस-पी-एल सारखं चांगलं प्लॅटफॉर्म आता सध्या प्रोव्हाईड केलेलं आहे. त्यामुळे सध्या लक्ष हेच आहे की ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळतोय तर ग्रामीण बरोबर तालुका चांगला कसा खेळेल आणि रायगड प्रीमियर लीग सारखा मोठा स्टेज आहे. तिथे चांगला कसा परफॉर्म होईल, तर तिथे जर चांगलं खेळलो, चांगलं बक्षीस वगैरे भेटलं, तर मला ओपन संघामध्ये चान्स भेटेल. तर हेच प्रयत्न असेल की रायगड प्रीमियर लीगमध्ये चांगला कसा खेळता येईल. ते जर चांगलं खेळलं तर ओपनला कुठे चान्स मिळेल आणि नंतर मग आय-एस-पी-एल सारखं. नक्कीच येणारी आता बहुतेक नोव्हेंबरमध्ये असणारी टुर्नामेंट रायगड प्रीमियर लीग हंगाम 6वे. महेंद्र थुर्वे फाउंडेशन या संघाकडून तुम्ही खेळणार. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यासोबत पाहिलं तर तुमचे प्रेक्षक जे फॅन फॉलोअर्स आपण म्हणतो, प्रत्येक खेळाडूचा एक फॅन फॉलोअर्स असतोच असतो. असे कोणते फॅन फॉलोअर्स तुम्ही ज्याचा या मुलाखतीमध्ये उल्लेख करू शकता? कारण की त्यांना सुद्धा बरं वाटेल, की मी या खेळाडूसाठी एवढं रात्रंदिवस त्याची मॅच पाहतो, याच्यासाठी ग्राउंडवर जातो आणि यांनी माझं एका मुलाखतीमध्ये नाव घेतलं, त्यांना सुद्धा मन भरून येईल. ऍक्च्युली खूप कठीण क्वेश्चन आहे कारण की फॅन खूप सारे आहेत, परंतु असं पर्टिक्युलर नाव नाही घेऊ शकत. ऍक्च्युली आपली फॅमिली ती आपली फॅन मुवमेंट असते कुठल्याही खेळाडूला कारण की जेवढा ओव्हरऑल माझ्या फॅमिलीचा सपोर्ट असतो, तो माझ्यासाठी खूप असतो. त्यामुळे नक्कीच माझी फॅमिली माझी पूर्ण फॅन आहे. त्यामुळे ते जे मी जिथं जाईल ते माझे मॅच बघत असतात. बाकी असं इंडिव्हिज्युअल फॅन मला वाटतं नाही मला आठवत आहे, परंतु असे भरपूर सारे मित्र आहेत, की जे चांगले मॅचेस वगैरे बघत असतात. नक्कीच. त्यासोबत आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलोय. शिवम प्रेक्षकांना काय सांगाल? जे प्रेक्षक आहेत ते केपी खोपोलीचे प्रेक्षक फक्त नाहीयेत. हे पाहिले तर संपूर्ण खालापूर टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षक आहेत. आज आता ते शुभम घोडविंदे यांची मुलाखत पाहतात. शुभम घोडविंदेचे प्रेक्षक आहेत. त्यासोबत पाहिलं तर हे टेनिस क्रिकेटचे मनापासूनचे प्रेक्षक आहेत. त्यांना काय तुम्ही नक्की उपदेश द्याल? ऍक्च्युली तुम्हाला एवढं सांगेल की जसं आकाशने जो एपिसोड चालू केले त्याला भरपूर तुम्ही प्रेम द्या कारण की कसं आहे आपला ग्रामीण लेवलचा खेळाडू कुठेतरी तुमच्यामुळे उच्च स्तरावर जात असतो. तुमचा सपोर्ट तुमची जी दिलेली साथ आहे ती अशी सेवा त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा, लाईक शेअर करा. त्यामुळे आमच्या खेळाडू कोणाच्या तरी घरात दिसेल आणि कोणाच्या तरी सोशल मीडियावर दिसेल, तर तेव्हा कुठे कुठे आमचं नाव होईल आणि आकाश किंवा चॅनलचं नाव.
नक्कीच माझी ही इच्छा आहे की माझ्या खालापूर तालुक्यामधील माझ्या या टेनिस क्रिकेटमधील एक खेळाडू जो अहोरात्र मेहनत करतोय तो इथून मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळावा. एक जरी खेळाडू माझ्या खालापूर तालुक्यामधला ISL मध्ये गेला तेव्हा मी स्वतः सांगेन हो हा माझा विजय. आता खेळाडूच्या सोबत माझा असलेला माझ्या संपूर्ण प्रेक्षकांचा विजय. नक्की शुभम खूप चांगली मुलाखत आपण दिली आहे. फायनल आपण शुभमच्या सर्व ट्रॉफीज पाहतोय त्यामध्ये त्यांनी प्लेअर ऑफ द सिरीज मिळवले. त्यासोबत आमदार चषक ही ट्रॉफी आहे. त्यासोबत पाहिलं तर सिद्धेश दंत आणि जी पाहिलं तर जी बॅट ट्रेडिंग करतात सिद्धेश SD स्पोर्ट्स ती बॅट नक्कीच हे बरंच सारं आपण शुभम तुमचं हे जे वैभव पाहतोय त्या वैभव आणि त्यासोबत पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण येणाऱ्या पुढच्या जेवढे हंगाम आहेत त्या हंगामामध्ये स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देऊन कुटुंबाला वेळ देऊन नक्कीच खूप चांगला खेळ करावा आणि पुढच्या मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला चांगला खेळ करताना आम्ही पाहणार आहोत. आता तुर्तास मी तुमची सर्वांची रजा घेतो. प्रेक्षकांना एवढंच फक्त म्हणणं ज्या ठिकाणी प्रेक्षकांना असं वाटेल की कुठेतरी काहीतरी आपला एखादा खेळाडू पुढे जावा त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल परंतु व्हिडिओ घेऊन जरूर पहा. आणि जर कुठे एखाद्या खेळाडूला तुमच्या या व्हिडिओ पाहण्याने जर मोटिवेशन भेटत असेल तर त्याला पुढे जाण्यासाठी एक थोडं की नाही हातभार लागत असेल तर जरूर पहा. आणि त्याचबरोबर पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये आमची इच्छा आहे की छत्तीस विभागामध्ये बरेच खेळाडू आम्हाला कॅप्चर करायचे. तर त्यामध्ये नक्की छत्तीस विभागामध्ये जेवढे खेळाडू पाहत असतील वडवलचे खेळाडू असतील अंकुश त्यासोबत रतीश माडिक असतील बरेच जण आमच्या चॅनलवर आम्हाला घ्यायचे. सध्या तात्पुरती मी तुमची रजा घेतो. आतापर्यंत जेवढं तुम्ही मला प्रेम दिलं तेवढंच प्रेम मला द्या. टेनिस क्रिकेटला द्या. शुभमला द्या. सध्या मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.